नमस्कार. मी डॉक्टर संभाजी मलगे, प्राचार्य इंद्रायणी महाविद्यालय. इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाचा महाराष्ट्र माध्यमिक उच्च माध्यमिक 12वी बोर्डाचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे. यावर्षी देखील मागची परंपरा विद्यार्थ्यांनी कायम राखत उत्तम अशा प्रकारचं यश संपादन केलं आहे. इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाचा एकूण निकाल जो आहे, कला, वाणिज्य, विज्ञान, तंत्रशिक्षण या चारही शाखांचा एकूण निकाल 94.67% इतका लागलेला आहे आणि विज्ञान शाखेचा निकाल 98.95% लागलेला आहे. मावळ तालुक्यामधून विज्ञान शाखेमध्ये सगळ्या मावळ तालुक्यातून पहिला आलेला विद्यार्थी आदर्श रामसिंग वर्मा या विद्यार्थ्यानं मावळ तालुक्यातून विज्ञान शाखेत प्रथम येण्याचा मान पटकवलेला आहे. 94.33% मार्क्स त्याला मिळालेले आहे. त्याचबरोबर कला शाखेचा निकाल देखील उत्तम लागलेला 91.50% असा निकाल आहे आणि प्रथम येण्याचा मान रुपेश श्रावण आगलावे 82.17% मार्क्स या विद्यार्थ्यांनी मिळवले आहे. त्याचबरोबर वाणिज्य शाखेचा निकाल एकूण निकाल जो आहे 90.93% लागलेला आहे. राधिका राजेश कामनवार 92.33% मिळवून ही विद्यार्थी पहिली आलेली आहे आणि तंत्रशिक्षण शाखेचा निकाल देखील 96.55% लागलेला आहे. या सगळ्या विद्यार्थ्यांचं मी पुन्हा एकदा हार्दिक असं अभिनंदन करतो. आम्हाला सातत्याने मार्गदर्शन करत असताना संस्थेचे अध्यक्ष आदरणीय रामदास आप्पा काकडे साहेबांनी देखील सातत्याने वर्षभर या विद्यार्थ्यांशी सुद्धा संवाद साधलेला आहे. साहेबांनी बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना कार्यक्रमाच्या माध्यमातून असेल, इतर माध्यमातून असेल सातत्याने मार्गदर्शन केलेलं आहे. साहेबांचं देखील मी हार्दिक असं आभार मानतो. त्याचबरोबर संस्थेचे कार्यवाह आदरणीय चंद्रकांत मामा शेटे साहेब देखील रोज सातत्याने संस्थेमध्ये असतात आणि विद्यार्थ्यांच्या कुठल्याही अडचणी असतील, कुठल्याही त्यांना शैक्षणिक साहित्य लागत असेल, अगदी लायब्ररीमध्ये जर पाहिलं, हा निकाल कशामुळं आहे तर मला अभिमानानं सांगता येतील, लायब्ररीमध्ये जी पुस्तकं जी आहे ती पुस्तकांची संख्या आणि सगळं जे काही वातावरण जे आहे ते वातावरण आदरणीय शेटे साहेबांनी तयार करून दिलेलं आहे. वर्गामध्ये आपण जर जाऊन पाहिलं तर वर्गामध्ये ब्लॅकबोर्ड संख्या कमी झालेली आहे आणि डिजिटल बोर्ड तिथं आलेले आहेत आणि म्हणून विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रम देखील पटकन शिक्षकांना उत्तम प्रती शिकवता येतात. त्याचा हा सगळा परिणाम आहे. त्यामुळे शेटे साहेबांचा मी आभार मानतो. संस्थे उपाध्यक्ष संजयजी साने साहेब आहेत, त्याचबरोबर शैलेश भाई शाह आहेत, संस्था खजिनदार निरुपाताई कानेटकर आहे आणि त्यांच्याकडे कनिष्ठ महाविद्यालय जबाबदार दिले असे संदीपजी काकडे हे सातत्याने आमच्या शिक्षकांच्या मीटिंग घेतात आणि हा विद्यार्थ्यांना सगळा जो निकाल जो आहे या सगळ्याचा हा परिणाम आहे. मी पुन्हा एकदा सगळ्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. Myself Adarsh Ramsingh Verma. I was in class 12th. I scored 94.33 in class 12 board exam. I am very thankful to all my teachers who helped me, guide me and motivated during my journey of study. Whenever I feel demotivated, I always talk to teacher who helped me a lot by guiding me and making me understand every topic neatly and carefully. My parents supported me my parents were very supportive to me. They always support me in my journey. I will be thankful to all my parents and teachers who and that's it. माझे नाव प्रणाली भरतगाडे. मी आता 12वीत मला 91.83% मिळाले आणि अकाउंट या विषयामध्ये 100 गुण मिळालेले आहे आणि मला ह्याचा खूप आनंद होत आहे. अर्थातच हे माझ्या कष्टाचेच फळ आहे, पण त्याचबरोबर शिक्षकांचे मार्गदर्शन त्यामुळे हे शक्य झाले आणि माझ्या घरच्यांनी मला सपोर्ट केला, त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानते. धन्यवाद. बरं, 1ली ते 10वी शिक्षण कुठे झालं तुझं? 1ली ते 10वी माझं 7वी पर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुदुमरे आणि 8वी ते 10वी संत तुकाराम विद्यालय देऊ. 100पैकी 100% भेटण्यासाठी काय करायला लागेल, काय सांगू शकते विद्यार्थ्यांना तू? अकाउंट या विषयामध्ये असं नाही की म्हणजे खूप नाही, रोज फक्त एक प्रॉब्लेम सोडवला की खूप होते. रोज फक्त कंटिन्युटी ठेवली ना मग काय विषय नाही. दिवसभराची दिनचर्या कशी असते म्हणजे तुझी अभ्यासाची? Good morning, everyone present here. Myself Josephi and I scored 92.5% in my 12th grade. Securing second rank in my college is truly a grateful moment for me and my parents. I would like to sincerely thank my parents
parents for their support, my college teachers for their guidance, my tuition teachers for clearing my concepts. Especially I would like to thank Kedari ma'am for their encouragement, Dr. sir for giving us life lessons while teaching, and all the other teachers for believing me in my journey. I scored 100 on 100 in geography as well as maths. Thank you. And lastly, I would like to say that marks are important, but what truly important is your journey in it. Thank you. माझे नाव राधिका राजेश कामनवार. मी वाणिज्य विभागातून 92.33% घेऊन पहिली आलेली आहे. माझे शिक्षण 1ली ते 7वी जिल्हा परिषदमध्ये व 8वी ते 10वी प्रगती विद्यामंदिरमध्ये झाले आहे. मी इंदोरी गावाची आहे आणि माझ्या या मार्क आणि माझ्या कष्टाच्या मागे फक्त माझं हे नसून माझ्या सगळ्या शिक्षकांचं, पालकांचं व मॅनेजमेंट मेंबरचं योगदान आहे. नक्कीच, व्हेरी गुड.